नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर ऑल इंडिया जमियतुल कुरेश आणि शेतकरी बांधवांनी काढलेल्या मोर्चाला भीम टायगर सेनेने जाहीर पाठिंबा दिला आहे। ही माहिती भीम टायगर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दादासाहेब शेळके यांनी माध्यमांशी बोलताना दिली। हा मोर्चा शेतकरी आणि व्यावसायिक बांधवांच्या विविध मागण्यांसाठी काढण्यात आला होता। नांदेड जिल्हा कुरेशी समाज बांधवाच्या वतीने जे आंदोलन होतं, गोवंश हत्याबंदी कायद्याचा आधार घेऊन काही जातीवादी कार्यकर्ते, काही बजरंग दलचे कार्यकर्ते, काही गो रक्षक हे मुस्लिम समाजाला टार्गेट करणे, त्यांच्या गाड्यावर हल्ला करणे, खंडणी वसूल करणे, पैसे उकळणे आदी या गोष्टी करत होते। त्या बंद व्हाव्यात, शासनाने कुरेशी बांधवांना प्रोटेक्शन देण्यात यावं आदी मागण्यासाठी आज व्यापक स्वरूपात या ठिकाणी आंदोलन होतं। या आंदोलनाला मी स्वतः दादासाहेब शेळके राष्ट्रीय अध्यक्ष भीम टायगर सेना जाहीर पाठिंबा दिलेला आहे। या संदर्भात आंदोलन होतं। मुळातच माझं स्वतःच असं मत आहे की मुळात आपलं संविधान सेक्युलर आहे आणि राज्य शासन असेल, केंद्र शासन असेल, यांनी कायदे करताना समोर धर्म, जात, प्रांत, भाषा यांना समोर ठेवून कायदे करता येत नाही। गोवंश हत्याबंदी हा जो केलेला कायदा आहे, संविधानाच्या बेसिक स्ट्रक्चरला तडा देणारा कायदा आहे। 24 एप्रिल 1973 केशवानंद भारती प्रकरणात जे जजमेंट आलेला आहे SM सिक्री आणि 13 जजच्या खंडपीठाने की मूलभूत हक्काला बेसिक स्ट्रक्चरच्या विरोधात बेसिक स्ट्रक्चरवर हल्ला करणारे, बेसिक स्ट्रक्चरच्या नरटीचा घोट घेणारे कायदे केंद्र व राज्य सारख्या शासनाला करता येणार नाही। केलेला कायदा गोवंश हत्याबंदी हा कायदा बेसिक स्ट्रक्चरला तडा देणारा असल्यामुळे तो कायदा तात्काळ रद्द करण्यात यावा, यासाठी भीम टायगर सेना कुरेशी बांधवांच्या सोबत लढणार आहे।